मेट्रो स्थानकं बंद करण्यात आलेली आहेत। काही सिलेक्टिव्ह मेट्रो स्थानकं आहेत जी बंद ठेवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मेट्रो स्टेशनवर तुफान गर्दी झालेली आहे। यामागचं कारण अर्थातच जंतर मंतरवरनं संसदेकडे निघालं हे सीजेपीचं आंदोलन। सीजेपीच्या आंदोलनाला थांबवण्यासाठी आणि आंदोलकांना थांबवण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिगेटिंग्स टाकण्यात आलेले आहेत। ठिकठिकाणी प्रशासन आणि दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आलेलं आहे। आज सकाळपासूनच या संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि या सर्व परिस्थितीमध्ये आंदोलक मात्र कुठेही गप्प बसत नाही। या आंदोलकांकडनं सरकारच्या या सर्व नीतींचा तीव्र निषेध केला जातोय। या सर्व आंदोलकांचं एकच म्हणणं आहे की आमच्या संपूर्ण शिक्षणाची जी जबाबदारी आहे ती सरकार घेत असतं आणि जर याच्या शिक्षणामध्ये नीट सारख्या एका अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या परीक्षेमध्ये पेपर फुटीसारखा मोठा घोटाळा होणार असेल तर याला जबाबदार कोण? संसदेमध्ये काम करणारे नेते, राजकीय नेते जर चांगल्या गोष्टींचं सुद्धा उत्तरदायित्व घेत असतात, जबाबदारी घेत असतात, अमुक एक गोष्ट आमच्यामुळे घडलेली आहे वारंवार सांगत असतात, तर पेपर फुटीसारख्या एका महत्त्वाच्या विषयाचं ते उत्तरदायित्व का घेत नाहीये? पेपर फुटीसारख्या महत्त्वाच्या विषयाचं उत्तरदायित्व स्वीकारून ते राजीनामा का देत नाहीये? इतका सोपा प्रश्न या सर्व आंदोलकांकडनं विचारला जातोय। मात्र सरकारकडनं अजून एकही प्रतिनिधी चर्चेसाठी आलेला नाहीये। आपण याआधीचं जर मोठं जन आंदोलन पाहिलं तर ते अण्णा हजारेंचं होतं, त्यावेळेस चर्चा तरी झाली होती। मात्र यावेळेस आंदोलकांसोबत कुणीही चर्चा करत नाहीये। वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली मोर्चास्थळी पोहोचलेल्या आहेत। सतर्क रहा आणि शांततेत मोर्चा काढा असं आवाहन त्यांनी या सर्व आंदोलकांना केलेलं आहे। गीतांजली यांचं आगमन मोर्चाच्या स्थळी झाल्याचं आपण पाहतोय। शिक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही फोकस ठेवा, आपला फोकस हलू देऊ नका असं त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे।